Welcome to the house tour for a 2 BHK in Pune. It is around 800 carpet and we call this project the Pastel Story. Welcome. Let us go 3 months back and see how it started. फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आता तुमच्या घरामध्ये येताय, जे ड्रीम होम होतं तुमचं, राईट? सो जस्ट तुमच्या जर्नी बद्दल सांगा की आपण कसं भेटलो किंवा तुम्ही का इंटिरियर्सचा विचार केला की आपण इंटिरियर्स करायचंय, आणि त्याच्यानंतर आपण कसं भेटलो आणि तुमची आता ड्रीम हाऊस तुमचा रेडी झालाय, सो त्याची एक जर्नी. आमचं हे ठरलेलं होतं की आम्ही जेव्हा इंटेरियर करू तेव्हा मोठं स्टोरेज बनवून घेऊ, खूप सारं स्टोरेज बनवून घेऊ. पण असं होतं की स्टोरेज मध्ये मग घरामध्ये जागा, स्पेस पण उरली पाहिजे, स्पेस पूर्ण जाते जास्त स्टोरेज केल्यानंतर. त्याप्रमाणे मास्टर बेडरूम एकदम परफेक्ट, म्हणजे सगळ्यांना आवडली ती मास्टर बेडरूम. मेनली स्टोरेजच जे वॉर्डरोब झालाय तो सगळ्यांना आवडला. त्याचा कलर म्हणा, कलर कॉम्बिनेशन, सगळ्या गोष्टी मस्त, म्हणजे सगळ्यांनाच आवडण्यासारखं झालंय ते. आणि सेकंड बेडरूम मध्ये पण जे वॉर्डरोब झालाय मोर दॅन सफिशियंट वाटतं आता स्टोरेज. स्पेस एवढी आहे की अजून काय ठेवायचं आता मे बी होऊ शकतं, मे बी नाही. हे तर आधीच डिसाइड करून ठेवलंय की माझं लगेज खूप आहे, माझं मटेरियल खूप आहे, तर मला ठेवायला लागणार. 6 वॉर्डरोब मधले 5 तर माझे असणार, एक वॉर्डरोब मिळणार. जेव्हा आलो आम्ही ह्या फ्लॅटमध्ये एंट्री केली तेव्हा घरामध्ये म्हणजे स्टोरेजची कमी आहे. तेव्हा म्हणजे स्टार्टिंगला आम्ही जवळपास 2 वर्ष आम्ही तसे 2 ते 3 वर्ष आम्ही इथे काढले. त्यानंतर आम्हाला वेळोवेळी रिअलाइज होऊ लागले की ह्या घराला म्हणजे इंटेरियरची खूप गरज आहे, स्टोरेजची गरज आहे. स्टील इतकं झालं म्हणजे स्टोरेज असून सुद्धा आम्हाला वाटत होतं की एक स्पेशियस असावं घर विथ स्टोरेज. आणि त्यासाठी मग आमचं फोकस होता की जरी फुल इंटेरियर जरी केलं तरी घरामध्ये बरंचसं असं स्पेशियस दिसलं पाहिजे जेवढं. आणि त्यानंतर मग जेव्हा आम्ही म्हणजे तुम्हाला अप्रोच केला फर्स्ट टाइम तेव्हा आमचं हेच म्हणणं होतं की घराचं म्हणजे जी थीम आहे प्लस बाकीच्या काही गोष्टी आहेत आमच्या कन्सिडर करून मग त्या कम्प्लीट व्हायला पाहिजे. त्या म्हणजे पुरेपूर तुम्ही त्या खरे उतरलात आणि त्या गोष्टी पुरेपूर आम्हाला आमच्या मनासारखं करून दिलात. आणि थँक्स टू यू अँड युअर टीम की आम्हाला ज्या गोष्टी आमच्या म्हणजे ड्रीम मध्ये होत्या किंवा आमच्या ज्या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये होत्या त्या सगळ्या रिअल मध्ये तुम्ही ह्या कम्प्लीट करून दिल्या. सो आमचं एक होतं कन्सिडर डोक्यामध्ये की घरामध्ये पूर्ण पेस्टल थीम मध्ये आम्हाला जायचं होतं. सो ते मास्टर बेडरूम असो, थीम बाकी हॉल असो, लिव्हिंग रूम, बाकी फुल घराची एक थीम तशी पाहिजे होती. वेळ लागला तरी चालेल पण एक फायनल जेव्हा होईल तेव्हा ते परफेक्टच पाहिजे. आणि दोघांना पण गोष्टीला थोडा आम्हाला कसं एकदम परफेक्टच लागतं असं आहे. म्हणजे 3 महिन्याच्या ऐवजी 4 महिने जरी लागले तरी लागू देत, म्हणजे वेळ लागला तरी वेळेचं काही एकदम तुम्हाला सॅटिस्फॅक्शन. राईट, फायनली एक लुक आम्हाला जे पाहिजे होता तसा लुक आता भेटलाय आम्हाला. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आम्ही स्वतःहून म्हणा किंवा म्हणजे तुम्हाला पण आम्ही तुमचं पण म्हणजे खूप टाइम घेतला आणि त्यानंतर या गोष्टी अंमलात आणल्या. फायनली म्हणजे जेव्हा आम्ही स्वतःहून जेव्हा हा म्हणजे पूर्ण लुक बघितला तेव्हा आम्हाला असं खूप म्हणजे आनंद झाला की वा, म्हणजे फायनली जसं डोक्यात होतं जसं पाहिजे होतं तसं
असं पूर्ण झालं. इव्हन आम्ही म्हणजे आधीपासून हे विचार करत होतो की आता हे सगळं फर्निचर जेव्हा होईल तेव्हा पण आम्हाला कितपत स्पेस युटिलाइज करता येईल. Correct. मोस्टली आम्ही असं बघितलेलं की बऱ्याचशा घरामध्ये इंटेरियर होतं आणि खूप युजेबल स्पेस खूप कमी राहतो. पण तसं काही झालं नाही. म्हणजे तसं इव्हन आधीपासून आपण प्रॉपर प्लॅन केल्यामुळे प्रॉपर 3D डिझाईन ऑन टाइम सगळं काही गोष्टी होत आल्यामुळे सगळं एक ऑन टाइम डिलिव्हर झालं. Correct. प्लस बाकी पण वर्कर्सनी वगैरे खूप छान काम केलं. Correct. आणि प्रत्येकांचं कॉन्ट्रीब्युशन जर म्हणलं आणि वे ऑफ स्पीकिंग आणि वे ऑफ कम्युनिकेशन म्हणजे जे असतं Correct. त्यांनी पण आम्हाला कुठल्या गोष्टीला अशी कधी कुठल्या गोष्टीला नाही बोलले नाहीत. ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला त्यांनी होकार देऊन आम्हाला वेळोवेळी असं म्हणजे ऍडिशनली काही गोष्टी आम्हाला सांगितल्या. इव्हन आम्ही कुठली गोष्ट त्यांना सांगितली तर त्यांनी सपोर्ट केला आम्हाला. Correct. इव्हन तुम्ही पण आणि बाकी तुमची टीम सगळ्यांनीच आम्हाला त्या बाबतीत म्हणजे कधीच कुठल्या गोष्टीला कधी काही नाही असं तर वर्डच नव्हता. सो त्या गोष्टी आम्हाला खूप आवडल्या. कमिंग टू बजेट पूर्ण घराचं किंवा एस्टिमेशन आपण जसं म्हणतो. हा, सुरुवातीला आठवत असेल आपण जेव्हा डिस्कस मला केलं सगळं हा, म्हणजे ऍक्च्युली एस्टिमेशन साठी आम्हाला खूप गोंधळ झालाय. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही अकोमोडेट करून दिलं, सजेस्ट केल्या गोष्टी, कुठली गोष्ट करायला हवी आहे, कुठल्या गोष्टीमध्ये वाचू शकतात पैसे. Correct. पण तरी पण आम्हाला जे हवंय ते Correct. मिळेल Correct. अशा गोष्टी सजेस्ट केल्या. ऍक्च्युली Correct. कार्पेंटर्स तर खूप छान होते. आम्ही वी मस्ट हॅव ट्रबल एव्हरीवन इन द टीम. पण तरी पण कधी पण असं म्हटले नाही की हे होऊ शकत नाही किंवा हे करू शकत नाही. हो जाएगा मॅम, हेच बोलायचे ते नेहमी. आणि ऍक्च्युली त्यांनी करून पण दिला. खूप छान दिसत आहे आता. सो लुक तुमचा जो होता ऍज पर रेफरन्स इमेज तो इन रिअल पण तसा येस. दिसतो. सो ते सजेशन्स वगैरे सगळे एस्टिमेशन वाईज ते खूप हेल्पफुल ठरले. करेक्ट. लाईट जेव्हा ऑन होतील तेव्हा ते व्यवस्थित त्या Sufficient रूमला होतील सफिशियंट की आहेत का त्यानुसार मग लाईटचं पण जे म्हणजे नंतर तुम्ही जे सजेशन दिले की ह्या रूमला इतका लाईट सफिशियंट आहे आणि Correct. इतक्या वॅटचा सीओबी सफिशियंट आहे त्यानुसार मग त्या लाईट सिलेक्ट केल्या. आणि त्यानंतर जे फायनली जेव्हा लुक आला तेव्हा की बाबा This is हे okay. दिस इज ओके की Yes. इतका लाईट सफिशियंट आहे. Correct. आणि त्यावरून पण म्हणजे आधी आम्ही CFL लाईट्स वगैरे आणि ट्यूबलाईट्स वापरल्यामुळे ह्याचा काही एवढा अंदाजच नव्हता आम्हाला की एक्झॅक्टली कसं दिसेल ते. कारण की थोडस वे ऑफ डुईंग थिंग्स इन लक्झरी इंटिरियर हा. जरा वेगळं होतं. सो आपला यूज पण लाईटचा बराच वेगळा होतो. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर हे काम तर आहेच, प्लस काम तर कोणी पण म्हणजे मन लावून करतं, Correct. दॅट इज फाईन. बट एक बॉन्ड असतो म्हणजे जसं की आता जे तुमचे जे काही वर्कर जी टीम होती जे त्या टीमनी सोबत जे बॉन्ड होता जसं कार्पेंटर होते, कार्पेंटर सोबत म्हणजे जसं घरच्यांना जसं ट्रीट करतात की त्यांच्याकडे एक हल्दीची सब्जी फेमस होती तर हा. त्यांनी आम्हाला खास आमच्यासाठी ती हल्दीची सब्जी आमच्यासाठी Wow. केली बनवून दिलेली त्यांनी. आम्हाला ती खूप आवडली सुद्धा. राजस्थानी famous आहे राजस्थानी म्हणजे Dish बनवून ती डिश बनवून दिली त्यांनी. सगळ्यात बेस्ट म्हणजे तुमची जी ऍडवाइस होती स्वामी समर्थची मूर्ती हा, ती खूप आवडली. सगळ्यात मस्त. कारण ती म्हणजे कसं आहे ना ती आम्ही इमॅजिन पण नव्हतं केलं की इतकी इतकी छान होईल छान म्हणून. वाटेल म्हणून. आम्ही जनरली जेवढ्या बघितल्या बाहेर पण खूप कटआउट वगैरे बघितले पण अशी कुठेच आम्ही बघितली नाही. Okay. जेव्हा ही झाली आणि झाल्यानंतर पूर्ण मंदिराचा लुक जेव्हा बघितला तेव्हा म्हणलं की हे काहीतरी वेगळं आहे. वेगळं खूप दिसत आहे different आणि खूप छान दिसतंय. दिसत आहे. कारण काय हे सजेशनाचे मी पण बरेचसे ऑप्शन जसे केले होते. स्वामी समर्थांचं केलं नव्हतं पण बरेच बाकीचे केले होते. सो याचं पूर्ण श्रेय जातं राजला कारण की राज इज द पर्सन ज्यांनी हे सजेस्ट केलं मला. Okay. आणि राजनी हे फॉर्म केली ही मूर्ती. सो स्पेशल थँक्स टू हिम. किचन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं घरामध्ये. कारण मला आवडतं कुकिंग करायला, मला खूप जास्त आवडतं. त्याप्रमाणे मला मॉडर्न किचन हवं होतं, फुल्ली मॉडर्न किचन. आणि कॉट्सची रिक्वायरमेंट होती माझी. सेकंड म्हणजे अप्लायन्सेस रॅक, परत जे काही मॉडर्न थीम मध्ये येतं सगळं त्या गोष्टी हव्या होत्या. आमच्या किचनचा मोठा मेजर प्रॉब्लेम म्हणजे ते एल शेप नव्हतं, पॅरलल होतं, जेणेकरून एक साइड पूर्ण म्हणजे ब्लॉक झालेली आणि तिथे जागा वाटायचीच नाही Correct. मोठं जरी असेल तरी.
मग ते डिमॉलिश केलं, देन एल शेप केला तिथे. त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बसवल्या. इवन आपण छोटासा पॅन्ट्री युनिट पण प्लॅन केला, ते पण बसवलं आतमध्ये. बाकी सगळ्या गोष्टी तिथे बसलेल्या आहेत. प्लस स्टोरेज खूप जास्त झालेले, स्टोरेज कमी नाही वाटत. इवन आपण पूर्ण एक एल शेपचा एक पूर्ण मोठा पोर्शन काढला तरी पण. सेकंड गोष्ट म्हणजे तिथे लाईट बिलकुल येत नव्हती. ती लाईट पण आता सफिशियंट आहे. ते तर माझ्या मनाप्रमाणे झालंय पूर्ण एकदम. तसं बघायला गेलं तर घरामध्ये सगळ्याच गोष्टी खूप छान झालेल्या आहेत.